नमस्कार. खूप स्नेह नम्रतेने तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पेढ्याप्रमाणे मऊसूत, जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि महिनाभर टिकणारे बिना पाकाचे रवा लाडू तयार करून दाखवणार आहे. बऱ्याच जणांना बिना पाकाचे रवा लाडू बांधायला जमत नाही. तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला आज एक सिंपल ट्रिक दाखवणार आहे. ज्यांना बिना पाकाचे रवा लाडू बनवता येत नसेल, त्यांच्यासाठी ही ट्रिक फारच उपयोगी ठरेल. या ट्रिकने तुम्ही अगदी सहज हे बिना पाकाचे रवा लाडू तयार करू शकाल. अगदी पहिल्या प्रयत्नातच कुणालाही हे बिना पाकाचे रवा लाडू अगदी सहज बनवता येतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी ह्या बाउलमध्ये हा 2 कप बारीक रवा घेतलाय. तुमच्याकडे जाड रवा अवेलेबल असेल तर काहीच हरकत नाहीये. तुम्ही त्याला मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचंय. वजनी प्रमाणात सांगायचं झालंच तर हा बरोबर अर्धा किलो बारीक रवा मी ह्या ठिकाणी घेतलाय. आता रव्याच्या निम्मी म्हणजेच 1 कप साखर मी ह्या ठिकाणी घेतलीये. तसं तर साखरेचं प्रमाण लाडवांच्या गोडीसाठी हे अगदी परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला लाडू जास्त गोड किंवा मग कमी गोड खायला आवडत असेल, तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यानंतर हे मी अर्धा कप साजूक तूप ह्या ठिकाणी घेतलंय. साखरेच्या निम्म साजूक तूप आपण ह्या ठिकाणी घेतलंय. रव्याच्या निम्मी साखर आणि साखरेच्या निम्म साजूक तूप असं प्रमाण घ्यायचंय. ह्याच्याने तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनून तयार होतील. बस तर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी घेतलेल्या साजूक तुपातलं 2 चमचे साजूक तूप बाजूला शिल्लक ठेवून बाकीचं सगळं तूप घालून घेणार आहे. जे 2 चमचे साजूक तूप आपण शिल्लक ठेवलंय, त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. साजूक तूप हलकसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आता आपण हा सगळा रवा भाजायला घालणार आहोत. अगदी मंद आचेवर हा रवा आपण साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहोत. मंद आचेवर रवा असा एकसारखा हलवत साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. याचा हलकासा रंग बदलेपर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे मी हा रवा मंद आचेवर बरोबर 10 मिनिट भाजून घेतलाय. हे पहा, अशा पद्धतीने रव्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला मंद आचेवर भाजून घेतलाय. रवा मंद आचेवर छान भाजून घेतला तर लाडू खाताना कचकच लागत नाही. रवा जर कच्चा राहिला तर लाडू खाताना कचकच लागतात. तेव्हा रवा अगदी काळजीपूर्वक असा मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही 1 कप साखर घालून घेतलीये. आता ह्याच्यामध्ये मी ही 4 हिरवी इलायची घालून घेणार आहे आणि ह्यांना मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपण ही साखर आणि हिरवी इलायची मिक्सरला अशी अगदी बारीक करून घेतलीये. आता मिक्सरला दळलेली सगळी पिठी साखर मी ह्या रव्यामध्ये घालणार आहे. मंद आचेवर पिठी साखर अशी रव्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण असं एकसारखं हलवत राहायचंय. साखरेमुळे हे मिश्रण करपू शकतं. तेव्हा ह्याला असं मंद आचेवर 2 मिनिट असं एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचंय. आता ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये आपण जे 2 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवलं होतं, त्यातलं 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे आणि ह्याला या मिश्रणामध्ये एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहे. साजूक तूप घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि साजूक तूप असं या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. आता हे जे लाडवांचं मिश्रण आहे, याला असं उचडणीच्या साह्याने दाबायचंय. असं केल्याने ह्याच्यातला रवा पिठी साखरेमध्ये छान मुरतो आणि फुलून येतो. असं हे मिश्रण दाबून घेतलं की कढाईवर घट्ट झाकण ठेवायचंय आणि 10 ते 15 मिनिट ह्याला असंच झाकून ठेवायचंय. 15 मिनिटांनंतर कढाईवरचं झाकण काढायचंय आणि हे मिश्रण असं चमच्याने सुटं करून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातला रवा बघा कसा छान फुलून आलाय. हे पहा, हे मिश्रण असं चमच्याने चांगलं सुटसुटीत करून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी शिल्लक राहिलेलं 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. हे साजूक तूप असं या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. असं या स्टेजला या मिश्रणामध्ये साजूक तूप मिक्स केलं तर लाडवांच्या या मिश्रणाला लाडू बांधण्यासाठी बाइंडिंग छान येते. साजूक तूप असं या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं की हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचंय आणि ह्याला मिक्सरचं बटन चालू बंद करून हलकसं बारीक करून घ्यायचंय. बिना पाकाचे रवा लाडू बांधायला बऱ्याच जणांना कठीण जातात. त्यासाठी हे लाडूचं मिश्रण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून हलकसं बारीक करून घ्यायचंय. मिश्रण हलकसं कोमट असतानाच याला मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचंय. तर हे पहा, साखर आणि मिश्रणाच्या गरमपणामुळे ह्या मिश्रणाला हलकासा ओलसरपणा आलाय. आता ह्याला असं हाताने सुटं करून घ्यायचंय आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. ही ट्रिक फॉलो केली तर बिना पाकाचे रवा लाडू बांधायला फार सोपे जातात. मिश्रण पूर्णपणे थंड झाले की ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे. लाडूची साईज
तुम्ही तुम्हाला हवी तशी लहान मोठी ठेवू शकता. हाताच्या मुठीत बसेल असे या मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी मात्र हे लाडू असेच तयार करून घेणार आहे. तर हे पहा, अगदी सहज हे बिना पाकाचे रवा लाडू बांधल्या जातात. बिना पाकाचे रवा लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी आणि अचूक पद्धत आहे. या पद्धतीने नवशिके आणि बॅचलर सुद्धा बिना पाकाचे रवा लाडू अगदी सहज तयार करू शकतील. तर हे पहा, इथे मी सगळे लाडू तयार करून घेतले. हे बिना पाकाचे रवा लाडू अगदी महिनाभर आरामशीर टिकतात. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ट्रिकने तुम्ही असे हे पेढ्याप्रमाणे मऊसूत रवा लाडू अगदी सहज तयार करू शकाल. पेढ्याप्रमाणे मऊसूत, जिभेवर ठेवताच विरघळतील असे बिना पाकाचे रवा लाडू तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.